नमस्कार मित्र हो, मी अवधूत गुप्ते आणि कार्यक्रम किंवा हा स्पेशल भाग जो आहे हा थोडासा मुलाखत वजा असला तरी हे खुपते तिथे गुप्ते नाही आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमाचं ह्या औचित्य देखील खूप छान आहे. ते म्हणजे बॉईज 4 चित्रपटातील दुसरं गाणं लोकार्पित होतंय. तुम्ही ते बघू शकाल, ऐकू शकाल. युजली जर अशा प्रकारच्या गप्पा झाल्या तर चित्रपटाचे अभिनेते, हिरो, हिरोईन्स यांच्याबरोबर त्या गप्पा मारायच्या ठरवलं जातं. परंतु आज मी गप्पा मारणार आहे ते ह्या गाण्याच्या जनकासोबत, ह्या गाण्याच्या पित्यासोबत, अर्थात या गाण्याच्या कवी बरोबर. कारण हा कवी ऑलरेडी एक सुपरस्टार आहे. ओळख करून देतो, गणेश शिंदे. नमस्ते. मी आता गणेशकडे येतो. गणेश, तुम्हाला आपण गाण्याबद्दल बोलणार आहोत, गाण्याच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. परंतु त्याआधी आता हे गाणं रिलीज होतंय आणि ह्या पार्श्वभूमीवर बॉईज जी फ्रँचायझी आहे ही मराठी चित्रपटसृष्टीमधली अशी पहिली फ्रँचायझी आहे ज्याचा 4था भाग येतोय. म्हणजे जसं हॅरी पॉटर आहे, लॉर्ड ऑफ द रिंग्स आहे, त्याचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भाग येत राहतात. तसा पहिलाच मराठी चित्रपट ज्याचा 4था भाग येतोय आणि अशा 4थ्या मध्ये तुमचं गाणं आम्ही घेतलेलं आहे. आणि तुम्ही ह्या बॉईज 4शी आणि बॉईज फ्रँचाईजशी तुम्ही जे संलग्न झालेला आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर खूप भारी फिलिंग आहे. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस कवी असतो. म्हणजे एरवी कधी असेल नसेल पण कॉलेज जीवनात प्रत्येक जण कवी असतो. म्हणजे एरवी हिरवं दिसणारं त्याला कॉलेजला आल्यावर नंतर अचानक गुलाबी दिसायला लागतं आणि तो कवी होऊन जातो. तशी कॉलेज जीवनात लिहिलेली एक कविता जी मागच्या पानावर होती वहीच्या, सायकलवर कॉलेजला जात असताना गुणगुणलेलं ते गाणं आता साक्षात अवधूत गुप्ते संगीतबद्ध करतात आणि ते बॉईज 4 मध्ये दिसतंय. याचा विशेष आनंद मला वाटतो. गीतकार म्हणून पहिलाच प्रयत्न असेल. अगदी पहिलाच. हो ना. पुन्हा एकदा गाण्याकडे येऊया, ज्या गाण्यासाठी आपण आज बोलतो आहोत. कोरोनाचा काळ होता, त्या दरम्यान हे गाणं माझ्या हातामध्ये लागलं आणि आम्ही लगेच गणेशना फोन करून भेटायला बोलवून घेतलं. त्यानं साईन करून टाकलं त्या गाण्यासाठी की बाबा गाणं आमचं झालं म्हणून. दुर्दैवाने ही जी स्क्रिप्ट होती ही खरी बॉईज 3ची होती आणि ती त्यावेळेला लगेचच आम्ही कोरोना कधी संपेल आणि आम्ही कधी एकदा लंडनला जाऊ आणि अशी आम्हाला उत्सुकता होती. पण दुर्दैवाने अशासाठी की त्यावेळेला तो चित्रपट होऊ शकला नाही. त्यावेळेला आम्ही ठरवलं की आता आपण ही स्क्रिप्ट बाजूला ठेवू आणि आम्ही बॉईज 3 जो केला हा नवीन संहितेवर आधारित केला. संहिता ताबडतोब लिहिली गेली. आम्ही मग साऊथ इंडियामध्ये गेलो, कर्नाटकात गेलो, तुम्ही बघितलंच. आणि मग जेव्हा तो चित्रपट देखील चांगला चालला, आम्ही पुन्हा एकदा बॉईज 4कडे आलो आणि त्यावेळेला हे गाणं पुन्हा आतमध्ये आलं चित्रपटाच्या. गाण्याची जी सिच्युएशन होती, म्हणजे आता चित्रपट तुम्ही बघाल त्यावेळेला जी गाण्याची सिच्युएशन आहे ही संहितेमध्ये ऑलरेडी लिहिलेली होती आणि ती संहिता तयार असताना ते गाणं मिळणं म्हणजे अक्षरशः ही देवाची करणी आणि नारळात पाणी, तसं ते गाणं चित्रपटामध्ये येऊन बसलं. इतकं चपखल ते बसलेलं आहे त्या सिच्युएशनला. तुम्हाला हे गाणं कधी सुचलं? ह्या कवितेचा जन्म कधी झाला? नक्की तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या टप्प्यावर झाला? पुण्यातल्या एका मैत्रिणीने पत्र लिहिलं होतं की तू पुण्यात शिकायले. अच्छा. आणि मी जेव्हा ते पुढचं उत्तर लिहिलं त्यात तो विषय सोडून इतर गोष्टी, बाबा काय चाललंय इकडचं तिकडं. आणि मग मला परत ते पत्र आलं, त्यात असं म्हटलं होतं की तुला काय गाव सुटत नाही. ते शब्द मला तसेच्या तसे आठवतात, तुला काय गाव सुटत नाही. आणि खरंच गावाविषयी एक वेगळं प्रेम सगळ्यांच्याच मनात असतं. आज तुम्ही जरी मुंबईमध्ये असलात तर तुमच्याकडनं कोल्हापूरचं प्रेम, ती भाषा हे नाही सुटत. आणि मग ते मी असं गुणगुणत कॉलेजला निघालो होतो की काय सांगू राणी, आणि ते मग माझ्याकडनं ते लिहिलं गेलं. अरे वा. मी बाहेर आलोय गावातनं पण गाव माझ्या हातून अजून जात नाही. आणि आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत ते असतं, आपण कुठेही गेलो तरी गाव आपल्यातनं जात नाही. आता माझी इच्छा आहे की ही कविता तुम्ही वाचून दाखवावी, किंवा वाचून म्हणण्यापेक्षा त्या तुमच्या चालीमध्ये तुम्ही ती लोकांसमोर मांडावी गाणं यायच्या आधी. आता एरवी अशी कुठेही शाळा कॉलेजात म्हणताना अशी भीती वाटत नाही. आता अवधूत गुप्तेच्या समोर गाणं म्हणायचं म्हणजे फार मोठं आव्हान आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग,
माणसांनी माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात. मी ह्या चालीचं नक्की पुढे काय केलं याबद्दल मी बोलणार आहे, पण त्याआधी हा मूड असेपर्यंत मी गणेशनाथ सांगेन की पुढे तुम्ही ह्या गाण्यातली जी कडवी आहेत, काही ओळी आहेत, त्या अजून विशद करून सांगाव्या, या गाण्याबद्दल निरूपणच सादर करावं. म्हणजे कॉलेजला असताना मी ते अगदी सहज लिहिलं होतं, पण आत्ता जर तुम्ही पाहाल आजच्या सिच्युएशनमध्ये, म्हणजे 2006 नंतर आज 2023 मध्ये, वा. त्यात मी असं म्हटलंय की शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाते. पोरांना गाडी भन्नाट वेगानं चालवण्याचं वेड आहे आणि अनेक चित्रपटांतून ते वेगानं चालवण्याचं मुलांना ते आकर्षण असतं. पण आज जर तुम्ही बघितलं, रोगराईमध्ये जेवढी माणसं मरत नाहीत किंवा जी माणसं नैसर्गिकरित्या मृत्यू पावत नाहीत, त्याच्यापेक्षा खूप जास्त तरुण मुलं आज ॲक्सिडेंटमध्ये जातात. 40 सेकंदाचा सिग्नल असतो, 30 सेकंद मुलं थांबतात. शेवटच्या 10 सेकंदात कोणती रेस जिंकायची असते, त्यांना 30 सेकंद थांबण्यात मजा वाटते, पण 10 सेकंद मात्र आम्हाला थांबायचं नसतं आणि गडबड त्याच 10 सेकंदात होते आणि तिथे मुलं जातात. खूप सारी तरुण मुलं ऍक्सिडेंटमध्ये गेली. बघा मित्रांनो, आध्यात्मिक बॅकग्राऊंड किंवा आध्यात्मिक फाउंडेशन जर का असेल, तर तो माणूस ज्या वेळेला असं हलकं फुलकं शेतावरचं गावाकडचं गाणं लिहितो, त्यावेळेला ती खुली त्या गाण्याला येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आपल्याला आत्ताच्या गणेशच्या बोलण्यावरनं कळलं. तर आता मी त्या गाण्याबद्दल संगीतकार म्हणून सांगतो की मला हे गाणं मिळाल्यानंतर मी पेटी घेऊन बसलो. एकतर संगीतकार म्हणून मला विचारलं तर आम्ही कुठल्याही शब्दांना 15, 20, 25 चाली लावू शकतो, तशा मी लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्या चालीपासनं ओरिजिनल कवीच्या ती बोल कविता जी आहे, त्यातली जी चाल आहे, त्या चालीपासून जरा जरी लांब नेलं तरी त्यातला सुगंध कुठेतरी मी हेरावून घेतोय असं मला फिलिंग येत होतं. आता जर का तुम्ही बघाल तर हे गाणं जे त्यांनी कंपोज केलं असं म्हटलं जर का, किंवा ते ज्या चालीत गातात, ही पहाडी रागावर आधारित चाल आहे आणि ह्या रागावर आधारितच त्यांनी चाल केलेली होती. तर माझं अजून त्या रागावरचं प्रेम अधिक ते कवीकडनं आलेली चाल, या दोन्ही गोष्टींमुळे मी शेवटी मुखड्याची चाल तशीच्या तशीच ठेवली. आणि आज तुम्ही जे ऐकतात त्याच्यामध्ये ती चाल मूळ कवीचीच आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात मग अंतऱ्यामध्ये थोडं आम्ही संगीतकार म्हणून 2 अंतरे बदलले, काही शब्द देखील मी त्यांना थोडेसे चित्रपटात गाणं आणताना बदलायला लावले. आणि मग गाणं गायचं कोणी, कारण ही आमची सगळी तरुण मुलं. तर आमच्याच रियालिटी शोजमधनं पुढे आलेला मुलगा, ज्यांनी मागच्या बॉईज 3 मध्ये एक डुएट गायलेलं होतं, पद्मनाभ गायकवाड, तो पण असाच मातीतला माणूस, मातीतला मुलगा, त्याच्या आवाजामध्ये तोच गोडवा आहे. त्याला बोलवलं मी गायला आणि त्यांनी अतिशय गोड गाणं गायलं. तुम्ही ऐका, तुम्ही चकित व्हाल. माझा ऑल टाईम फेवरेट अरेंजर किंवा प्रोग्रॅमर, ज्याला आपण म्हणू संगीत संयोजक, प्रसाद साष्टे, जो पार माझ्या ऐका दाजीबा अल्बमपासून माझ्या बरोबर आहे. आता हिंदीतलं फार मोठं नाव आहे, पण अजूनही माझी गाणी तो करतो. त्यांनीच या गाण्याचं संगीत संयोजन देखील केलंय, म्हणून ते आजच्या काळातलं साऊंड तो होतो आणि अशी टीम झालेली आहे. म्हणून हे गाणं आता तुमच्या भेटीला येत आहे. तुम्ही आधी हे गाणं पाहिलेलं आहे, तर गाणं बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? खरं तर मी कल्पना केली नव्हती की हे असं चित्रीकरण यात असेल, पण त्यातलं म्हातारीच्या डोहीवरला पदर हाटाना त्यात त्याच्या आजी दाखवल्यात. मी अक्षरशः मला असं वाटलं की अरे हेच असायला हवं होतं इथे. आणि चित्रीकरणाबद्दल बोलताना तुम्ही बघाल तर हे गाणं जरी आपण गावाकडचं म्हटलं तरी हे गाणं शूट झालंय अर्ध्याहून जास्त लंडनमध्ये. ह्याचं कारणच असं आहे की ज्या वेळेला जसं गणेश त्यांच्या गावापासून लांब आल्यावर त्यांना गावाची आठवण जास्त येते. ढुंग्या दैऱ्या आहेत, कबीर आहे. ज्या वेळेला हे सगळे लोक परदेशात जातात त्यावेळेला त्यांना आपल्या गावच्या मातीची, माणसांची आठवण येते. म्हणूनच हे गाणं सगळं बऱ्याच अंशी लंडनमध्ये चित्रित झालेलं आहे. येत्या 20 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातनं बॉईज 4 चित्रपट प्रदर्शित होतो आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवरती हे गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, हे गाणं तुम्ही बघू शकता, ऐकू शकता, एन्जॉय करू शकता. त्याचप्रमाणे जे काही ऑडिओ प्लॅटफॉर्म्स आहेत, ॲपल म्युझिक, स्पॉटीफाय, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, या सर्व प्लॅटफॉर्म्सवरती देखील तुम्ही हे गाणं आता ऐकू शकता. गाणं ऐका, गाणं
खूप छान झालंय, त्याला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवा आणि येत्या 20 ऑक्टोबरला व्हॉइस 4 पाहायला विसरू नका. धन्यवाद.